नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर आज आहे 21 जुलै, बेल्जियमचा नॅशनल डे. हा डे का सेलिब्रेट केला जातो हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी हॅपी बेल्जियम्स नॅशनल डे. तर ह्या दिवसाची एक खास स्टोरी आहे, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे ह्या दिवशी बेल्जियमचे जे राजे आहेत, लिओपोल्ड प्रथम यांनी राजे म्हणून शपथ घेतली होती 1831 साली, आणि त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून हा दिवस नॅशनल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि ह्या दिवशी नॅशनल हॉलिडे आहे, सगळ्यांना सुट्टी आहे. तर ह्या दिवशी पूर्ण देशभरात वेगवेगळे कार्निवल्स होतात, कॉन्सर्ट होतात आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जातो आणि मिलिटरी परेडही होते. आणि कदाचित आपल्याला आत्ताचे जे राजे आहेत फिलिप हेही दिसू शकतात. मला खूप इच्छा आहे त्यांना पाहायची, पण त्याआधी मला तुम्हाला ही फेडरल पार्लमेंट दाखवायची आहे. तर ही आहे बेल्जियमची फेडरल पार्लमेंट, जिथे त्यांचे मंत्री बसतात. 150 मंत्री इथे असतात. काही डच आणि काही फ्रेंच असे दोन्ही रिजनचे मंत्री असतात. आणि तुम्ही ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. इथे ऑडिओ क्लिपही असते, जी ऐकून तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते. पण वेळ आणि दिवस पाहून या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल. पण त्याआधी मला खूप आनंद होतो आहे की मी बेल्जियमचा एक छोटासा भाग आहे. सो हॅपी बेल्जियम्स नॅशनल डे. तर आता पुढे जाऊयात आणि बेल्जियमबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. तर बेल्जियमला जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते 4 ऑक्टोबर 1830लाच मिळालं होतं आणि रिव्होल्युशनही तेव्हाच सुरू झालं होतं. सुरुवातीला लोकांनी डच गव्हर्नमेंटला अपोज केलं आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र देश स्थापन केला. आणि जे लिओपोल्ड प्रथम होते हे ॲक्च्युली जर्मन प्रिन्स होते. त्यांचा प्रथम विवाह हा एका ब्रिटिश प्रिन्सेसशी झाला होता, ज्याचं नाव होतं प्रिन्सेस चार्लोट. आणि त्यांच्या निधनानंतर, म्हणजे त्या प्रिन्सेसच्या निधनानंतर जे लिओपोल्ड प्रथम आहेत त्यांनी दुसरा विवाह केला, जो बेल्जियमची प्रिन्सेस होती त्यांच्याबरोबर केला. आणि त्यामुळं ते बेल्जियमचे राजे झाले आणि तेव्हापासून गोष्टी हळूहळू बदलत गेल्या. तर आता वळूयात पुढे. आज काय काय खास होणार आहे ते तर तुम्हाला मला दाखवायचंच आहे. पण आज इथे एक कॉन्सर्टही होणार आहे आणि आपण तोही पाहणार आहोत. तर भर पावसात आणि खूप साऱ्या गर्दीत आम्ही निघालेलो आहोत मिलिटरी परेड पाहण्यासाठी. आणि मला माहिती आहे की तुम्हीही एक्सायटेड असाल इथली मिलिटरी पाहण्यासाठी. तर आता आपण पोहोचतो आहोत. तर आता वाजलेले आहेत दुपारचे ऑलमोस्ट 3-3:30 आणि तुम्ही ही गर्दी पाहू शकता. इतक्या दुपारी सुद्धा लाखो नागरिक इथे फक्त मिलिटरी परेड बघण्यासाठी आलेले आहेत. कारण मोस्ट ऑफ द टाइम जसं आपल्याकडे आपण मिलिटरीच्या लोकांना आपल्याला युजली दिसतात, पण इथे असं नाही आहे. इथे मिलिटरी फक्त आणीबाणीच्या वेळेस किंवा काही नॅशनल गोष्टी इथे झाल्या तरच ती लोक इथे दिसतात. त्यामुळं मिलिटरीच्या लोकांचं यांना खास आकर्षण आहे. आणि नुसती मिलिटरी परेडच नाही आहे, तर इथे एअरफोर्सचेही काही प्रदर्शन होतात, जसं आपल्याकडे होतं तसंच. आणि थोड्या वेळात राजांचंही आगमन होईल, आपण रॉयल फॅमिली बघू शकू. आणि दुसरी गोष्ट, यांच्या मिलिटरीमध्ये वयस्कर लोकसुद्धा मी पाहिलेली आहेत. असं नाही की सगळे फक्त यूथच आहे, वयस्कर लोकसुद्धा जी कदाचित रिटायरही झाली असतील तीही मी पाहिली. आणि बघणाऱ्यांमध्येही सगळ्यात जास्त वयस्कर लोक होती की त्यांच्या तोंडावरनं त्यांच्या देशाचा अभिमान खूप स्पष्टपणे झळकत होता. तर ही पाहू शकता आलेली आहे आता राजांचा ताफा. ते सिक्युरिटी चेक करत आहेत आजूबाजूला, आणि पोलीस आणि मिलिटरी दोन्हीही आहेत. तर फायनली रॉयल फॅमिलीचं आगमन झालेलं आहे. परेडच्या सुरुवातीलाच राजा राणी आलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना कारमधून अभिवादन करत त्यांचं पुढे प्रस्थान केलं. तर मला खूप छान वाटलं, कारण आपण डेमोक्रेटिक कंट्रीत राहतो, त्यामुळं राजा राणी ही संकल्पना आपल्याकडे नाही आहे. पण हा अनुभव खरंच खूप खास होता. आणि राजा राणींचा ताफा गेल्यावर मागून लगेच क्लिनिंग डिपार्टमेंट येऊन सगळं क्लीन करून निघून गेले. तुम्ही पाहू शकता इतकी क्विक सर्व्हिस आहे, इतक्या गोष्टी पटापटा इथे होतात. तर आता आपण मिलिटरी परेडकडे वळूयात. आणि यांच्या मिलिटरी परेडमध्ये एक गोष्ट विशेष मला जाणवली. तुम्ही पाहू शकता हे वयस्कर लोकसुद्धा तितक्याच हिरारीने इथे भाग घेतला होता. सुरुवातीला सगळं यंग जनरेशन पुढे केली परेडमध्ये, आणि आय थिंक हा जो सेकंड ताफा होता सगळे वयस्कर किंवा जे
ज्यांना आता बराच एक्सपिरियन्स आहे मिलिटरीमध्ये तेही त्या पॅरेडमध्ये सामील होते आणि त्यानंतर महिलांचा समावेश. आणि आता मागे तुम्हाला स्काउट गाईड दिसत असेल, यांना बघून मला आपल्या स्काउट गाईडची आठवण झाली. तर आणि त्यानंतर बहुतेक रॉयल फॅमिलीचं जे हेलिकॉप्टर आहे त्याचं आगमन झालं, तर तेही बघून आम्हाला छान वाटलं. तर त्यानंतर होते फायर ब्रिगेड. मिलिटरीमधल्या वेगवेगळ्या पोस्टमधले किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांनी इथे हजेरी लावली आणि सगळ्यांनी परेड केली. त्यामुळे ऑलमोस्ट ही 2 तासासाठी चालली. आणि त्यानंतर एअरफोर्सचं काही प्रदर्शन झालं, तेही आपण पाहणार आहोत. तर आता पुढे बोलूयात. आणि आता रणगाड्यांचं आगमन होतं आहे आणि रणगाड्यांचीही एक परेड इथे झाली, ती पण छान होती. तर आता आपण थोडीशी मिलिटरी परेड पाहूयात आणि एअरफोर्सचा ताफा आला की भेटूयात. तर आता पाहूयात एअरफोर्सचं प्रदर्शन. ते थोड्या वेळासाठीच होतं पण छान होतं. तर ही आहे रॉयल पॅलेसच्या बाजूची बिल्डिंग. हा पूर्ण जो एरिया आहे ब्रसेल्सचा तो अतिशय सुंदर आहे पाहण्यासाठी पण. तर हे आहे एअरफोर्सचं प्रदर्शन जे तुम्हीही पाहू शकता. जसा प्रत्येक देशाचा काही ना काही इतिहास असतो तसा बेल्जियमचा सुद्धा आहे. मला जितकी माहिती होती मी तितकी तुम्हाला दिली, पण खरंच प्रत्येक देशाच्या इतिहासातनं काही ना काही शिकायला मिळतं. कारण युरोप किंवा बाकीचे जे देश आहेत ते मला असं वाटतं त्यांचे जे अपोनंट आहेत किंवा ज्यांच्याबरोबर त्यांना युद्ध करायचं आहे त्यापेक्षा त्यांचं वैयक्तिक युद्ध त्यांच्या परिस्थितीबरोबरच आहे. कारण भौगोलिक परिस्थिती खूप अवघड आहे इथे, कधी पाऊस कधी थंडी. तर ह्या गोष्टी सांभाळून हे सगळं करणं, देशाची सुरक्षितता करणं खरंच प्रत्येक देशासाठी आणि त्याच्या मिलिटरीमध्ये जे जे आहेत त्यांच्यासाठी एक अवघड टास्क आहे. आणि इथे तुम्हालाही कदाचित प्रश्न पडला असेल की या सगळ्यांनी असे मास्क का लावलेले आहेत. तर असंच जाता जाता मला एक मिलिटरीची महिला भेटली. मी तिला विचारलं की माझ्या जे मिलिटरीचे लोक आहेत ते कधीच असं तोंड झाकून परेड वगैरे करत नाही किंवा त्याचं रिझन काय आहे, का बरं हे मास्क लावलेले आहेत. तर मी हा प्रश्न विचारल्यावर तिला खूप आश्चर्य वाटलं की आपण इतकी उत्सुक आहोत हे जाणण्यासाठी. तर तिने मला सांगितलं की सायबर सिक्युरिटीच्या रिझनमुळे इथे आम्ही आयडेंटिटी रिव्हील करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला मास्क जेव्हा आम्ही पब्लिकली असतो मास्क घालणं अनिवार्य आहे. तर इतकी काळजी हे लोक घेतात. तर मला हे एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची होती. तर आता तुम्ही मिलिटरी परेड पहा आणि आपण ह्याचाच दुसरा ब्लॉगही बनवणार आहोत. कारण मिलिटरी परेड इथे होती पण कॉन्सर्ट जो आहे तो एका दुसऱ्या पार्कमध्ये आहे आणि इथून आपण तिथे जाणार आहोत जिथे रात्री 6 ते 12 तो शो होणार आहे आणि तिथेही रॉयल फॅमिली येणार आहे. आपण तिथेही जाणार आहोत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ हे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये येतात, मग ते कुठल्याही देशाचे असो. तर इथेही त्यांची तत्परता दिसून आली. एक मुलगा अचानक चक्कर येऊन पडला तर ते लगेच 5 मिनिटात तिथे दाखल झाले. ताफा चालू होता तरीही त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. तर ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण मागच्या वर्षी असं झालं होतं, एक मुलगी माझ्या समोरच चक्कर येऊन पडली तर तिला ते पटकन स्ट्रेचरवर घेऊन गेले. तर इतक्या तत्परतेतही त्यांनी त्यांची कामं सोडली नाहीत. ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण ॲक्च्युली आज सुट्टी आहे सगळ्या देशभरात, पण तरीही वेळेला सगळी धावून आली. ही गोष्ट खरंच सगळ्या मेडिकल स्टाफसाठी महत्त्वाची आहे. रणगाड्यांचा ताफा, राजाचा ताफा, ॲम्ब्युलन्स ह्या ज्या सोयी आहेत, त्यानंतर ब्रसेल्सचे पोलीसही इथे हजर होते, त्यांचीही एक परेड इथे झाली.
जे तुम्ही पाहू शकता. आणि आपण ह्याच नॅशनल डेच्या सेलिब्रेशनचा पार्ट 2ही बनवणार आहोत, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता, म्हणून फक्त मी मेन गोष्टी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कॉन्सर्ट, ड्रोन शो, रॉयल फॅमिलीची एंट्री आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किड्ससाठी देशभरात ज्या ज्या फ्री गोष्टी होत्या ज्या आज राबवल्या जातात त्याही मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर पार्ट 2 बघायलाही नक्की या, विसरू नका. तर हे आहेत ब्रसेल्सचे पोलीस. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची परेड झाली, हे आहेत मिलिटरी विथ डॉग स्क्वॉड. तर त्यांनीही इथे परेड केली, परेड त्यांचीही झाली. आणि तुम्ही पाहू शकता एकदाही असं झालेलं नाही की टाळ्यांचा उत्साह कुठे कमी झालेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तेवढ्याच जोमाने लोकांनी प्रत्येक मिलिटरी डिपार्टमेंटचं स्वागत केलं, त्यांना अभिवादन केलं. खरंच त्यांना थँक्यू म्हणणं बंधनकारक आहे आजच्या दिवशी, कारण ब्रसेल्समध्ये किंवा बेल्जियममध्ये 170 देशांचे लोक राहतात. तर तुम्ही विचार करू शकता किती वेगवेगळ्या कल्चरचे, वेगवेगळ्या देशांचे, ज्यांची भाषाही वेगवेगळी आहे, ती लोक इतक्या व्यवस्थितपणे इथे राहतात. तर त्याच्या मागे यांचाच हात आहे. देशाची सुरक्षितता अर्थात मिलिटरीच्या तत्परतेवर अवलंबून असते आणि ती लोक खरंच ते काम त्यांच्या जीवाच्या पेक्षाही त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं खरंच मिलिटरीच्या लोकांची कसब म्हणता येईल यात. तर आता तुम्ही पुढचा व्हिडिओ पहा, भेटूया असंच काहीच नवीन घेऊन पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.